देशभरासहित वसई विरारमध्ये मोठ्या प्रमाणावर छठपूजेचा उत्सव पाहायला मिळणार आहे। उत्तर भारतीय बांधव जे आहेत छठ मैयाची पूजा मोठ्या उत्साहात करणार आहेत, तर वसई विरारमध्ये देखील या छठपूजेवरून राजकीय वातावरण तापू लागलेलं आहे। कारण की सुरुवातीला सांगितलेलं कोर्टाचे आदेश होते की तलावामध्ये कुठल्याही प्रकारचं विसर्जन करायचं नाही आणि तलाव हे उघडायचे नाही। गणेश उत्सवामध्ये मागणी केलेली की हा कृत्रिम तलाव जे दिवाण माणसं आहे त्यामध्ये गणेश मूर्त्यांना परवानगी द्यावी, परंतु कोर्टाच्या आदेशाचं कारण सांगत महापालिकेने याला जे आहे की विरोध केला। परंतु छठपूजेला सर्व पक्षांनी मागणी केल्यानंतर हा तलाव अचानक उघडण्यात आला। त्यामुळे आता प्रश्न उपस्थित झाला, आता पर्यावरण कुठे गेलं? आता तलाव खराब होणार नाही का? पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही का? त्यामुळे गणेश उत्सवात वेगळा निर्णय आणि छठपूजेसाठी वेगळा निर्णय असा का छठपूजेच्या माध्यमातून सर्व राजकीय पक्ष मतांचं राजकारण करतायत का? हा देखील सवाल उपस्थित झालेला आहे। या संपूर्ण राजकारणावर बोलण्यासाठी आपल्यासोबत स्थानिक इकडचे वर्षानुवर्ष असलेले राजाराम बाबर आणि संजय गुरव आपल्यासोबत आहे। आपण त्यांच्याशी संपूर्ण चर्चा करणार आहोत। गुरवजी, काय सांगाल की तुम्ही इकडचे जुने नेते आहात, स्थानिक आहात, छठपूजेचं दिवसेंदिवस हे प्रस्थ वाढत चाललेलं, म्हणजे आम्हाला आठवते 10 ते 15 वर्षापूर्वी एवढा मोठ्या प्रमाणात नसायची, पण ह्या मागचे काय नेमकी कारण आहे? छठपूजाचा जो सण आहे हे उत्तर भारतीय आणि बिहारमधले नागरिक करत असतात। पहिली गोष्ट म्हणजे जो सरकारने पर्यावरणाविषयी जे नियम आहेत किंवा जे काय कायदे आहेत त्याच्यामध्ये आम्हाला गणपती आणि नवरात्रीमध्ये सार्वजनिक जे तलाव आहेत, कृत्रिम तलाव जे आहेत, हे दिवाणमंच जे आपण समोर पाहत आहे हे कृत्रिम तलाव आहे, हे काय नैसर्गिक तलाव नाही, हे खदानीच्या माध्यमातून निर्माण झालेलं तलाव आहे आणि हे कृत्रिम तलाव आहे। तर गणपतीच्या टायमाला आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली होती की हे कृत्रिम तलाव आहे आणि गणपतीसाठी तुम्ही हे खुलं करावं म्हणून, परंतु कायद्यावरती बोट ठेवत कोर्टाच्या ऑर्डर दाखवत प्रशासनाच्या मुजोरपणामुळे हे आम्हाला त्यावेळी उपलब्ध होऊ शकलं नाही। अनेक गणपती मंडळांना, नवरात्री मंडळांना त्याचा त्रास झालेला आहे आणि ती मंडळं आजही नाराज आहेत। त्यावेळी ज्याप्रमाणे यावर्षी छठपूजेनिमित्त कमिशनरांनी जे तत्परता दाखवली की सर्वपक्षीय बैठक बोलवून त्यांनी छठपूजा कशी शांततेत, कशी उत्साहात साजरा करता येईल याबद्दल मीटिंग घेऊन लोकांना मार्गदर्शन केलं, तेच त्यांनी कमिशनरने गणपतीच्या काळात जर केलं असतं तर आणखीन याच्यापेक्षा आपल्याला चांगला रिझल्ट आला असता। तुम्ही काय सांगितले, आपल्या शहराच्या बाजूला मीरा भाईंदर महानगरपालिका आहे, तिकडे त्या आयुक्तांनी कृत्रिम तलावाला प्राधान्य दिलेलं आहे, पण इकडे या आयुक्तांवर एवढं काय प्रेम की त्यांनी लगेच तलावाचे दरवाजे उघडले? हा भेदभाव आहे, हा ना नागरिकांमध्ये केलेला भेदभाव आहे। मीरा भाईंदरमधले तिथले जे सन्माननीय आमदार आहेत नरेंद्र मेहता यांनी तिकडे कृत्रिम तलाव उपलब्ध करून दिले आहेत नागरिकांसाठी आणि आमच्या या वसई विरार महानगरपालिकेच्या कमिशनर जे आहेत त्यांनी इथले जे सर्व नैसर्गिक तलाव आहेत, खदानीतले तलाव आहेत, हे नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेले आहे। खरं म्हणजे हे कोर्टाचा अवमान आहे, कोर्टाने जो काही निर्बंध घालून दिलेले आहेत याचा अवमान आहे असं मला वाटते। बाबासाहेब, तुम्ही काय सांगाल की याच्यातून सर्व मतांचं राजकारण सर्व पक्ष करतात असं वाटत नाही तुम्हाला? मला सर्वात पहिला मला हे म्हणायचं आहे, उद्या छठपूजा आहे, या छठपूजेबद्दल सर्व उत्तर बांधवांना आमच्या शुभेच्छा आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने। मला जर गेल्या 2 महिन्यापूर्वी जेव्हा गणेश उत्सव झाला, नवरात्री उत्सव झाला, त्या उत्सवाच्या वेळेला शासनाचे नियम वेगळे होते आणि आता नियम बदलले का? तुम्ही म्हणजे जातीमध्ये तेढ आणि भांडण लावता का? बाजूला असलेल्या मीरा भाईंदर महानगरपालिकेने कृत्रिम तलाव सर्व चांगल्यापैकी निर्माण केलेले आहेत। जर यांना खरंच असं कृत्रिम तलाव निसर्गाचं पालन करायचं असेल तर त्यांनी सन सिटीला चांगल्यापैकी कृत्रिम तलाव निर्मिती करायचा होता आणि तिथे त्यांनी हा कार्यक्रम करायचा होता। आता जातीमध्ये भांडण लागण्याचा कार्यक्रम चालू आहे। आता गणेश उत्सव मंडळ आहेत, नवरात्री उत्सव मंडळ, अशा अनेक उत्सव मंडळांनी आम्ही शासनाच्या नियमाचं पालन केलं आणि त्यांनी सांगितल्या गाईडलाईनप्रमाणे आम्ही वसई किल्ल्यात केलं, आम्ही सन सिटीमध्ये जाऊन आम्ही केलं। उत्तर भारतीयांची मतं एक गठ्ठा मिळावी या मागचं हा मुख्य हेतू हाच आहे, ह्या भाजप सरकारचा हाच हेतू आहे की जातीमध्ये भांडण लावा आणि इतर पक्षाची मतं आम्हाला कशी मिळावी त्या प्रकारे चाललेलं राजकारण आहे। ह्याच्यामध्ये जातीभेद असा काही नाही आहे, त्यांचा सण त्यांनी चांगल्या प्रकारे साजरा करावा अशी आमची इच्छा आहे, पण शासनच ह्याच्यामध्ये जातीभेद करत आहेत। तुम्ही काय सांगा, येत्या काळामध्ये आता समजा ह्या वर्षी तर गणेशोत्सव झाला, पुढच्या वर्षी गणेशोत्सवासाठी काय तुमची मागणी असणार आणि काय पुढाकार? आमचा गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा सण आहे आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे जर छठपूजेला आमचा विरोध नाही, आमच्या बाबासाहेबांनी सांगितलं छठपूजेला विरोध नाही। आमच्या ईस्टला नवघर पूर्वेला 36 नंबरला नैसर्गिक म्हणजे कृत्रिम तलाव आम्ही छठपूजा तिथे नागरिकांसाठी चालू करून दिल्याने आम्ही स्वतः आयोजन करतो, त्याच्यामुळे छठपूजेच्या विरोधात आम्ही नाही, परंतु शासनाची जी दुप्पट इथे भूमिका आहे त्याबद्दल आमचं आहे। जर आम्हाला नवरात्रीला देवी विसर्जन कराय ह्या तलावात बंदी येऊ शकते, गणपतींना विसर्जन कराय बंदी येऊ शकते,
तर हे छठपूजेचं आयोजन कसे काय करू शकतात? त्यांना पण कृत्रिम तलाव उपलब्ध करून दिले पाहिजेत. शासनाने एवढे करोड रुपये खर्च करून जर कृत्रिम तलाव जर उपलब्ध करून देतात तर छठपूजेला हे लोक का आकडता हात घेतात? जर आम्हाला पुढच्या वर्षी गणपतीला आणि नवरात्रीला जर मूर्ती विसर्जन करायला दिल्या नाहीत तर महानगरपालिकेच्या कमिशनरच्या ऑफिसजवळ आम्ही गणपतीच्या मूर्ती घेऊन येऊ आणि त्याला जो पुढचा जो वाद होईल त्याला जबाबदार कमिशनर असतील. हा आमचा इशारा आहे. पोलिसांनी पण आम्हाला खूप त्यावेळेला सहकार्य केलेलं नाही. मग ते पण बोट दाखवते. मग आज पोलिसांना पण मी विनंती करतो की हे आज जे घडतं ह्याला जबाबदार कोण आहे? आणि उद्या जर ह्या शहरामध्ये शांततामय शहरामध्ये जर काही प्रकार घडला, काही जर औचित्य निर्माण होत असेल तर त्याला इथलं प्रशासन जबाबदार आहे असं मी समजतो. तुम्ही काय सांगाल की महाराष्ट्र म्हणजे ही भूमी आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जर मराठी माणसाचा गणेशोत्सवाला परवानगी मिळत नाही परंतु उत्तर भारतीयांच्या सणांना परवानगी मिळते, यावर काय म्हणाल? आता साहेब एक दुर्भाग्य आहे, महाराष्ट्राचं दुर्भाग्य आणि मराठी माणसाचं पण दुर्भाग्य आहे आणि सर्व गणेश भक्ताचं आणि नवरात्री उत्सवाचं दुर्भाग्य आहे. आमच्याच महाराष्ट्रामध्ये आमच्याच गावात आम्ही उपरे झालेलो असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे. आणि हे सर्व कार्यक्रम हा सत्ताधारी पक्ष आणि सत्ताधारी असलेली पार्टी हे सर्व असं करत आहे. सत्ताधारी पक्षाचं काम काय असतं की बाबा शांतता राहावी पाहिजे, असायला पाहिजे, पण शांतता राहावी नाही आहे. वादावाद आपसामध्ये वादविवाद पाहिजे अशा प्रकारे कार्यक्रम चालू आहे. गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही स्वतःहून छठपूजेचं आयोजन नवघरपुरेला आम्ही करतो. आमच्या सर्वात जास्त उत्तर भारतीय आमच्या पूर्व पट्ट्यामध्ये आहेत आणि आम्ही कार्यक्रम आमच्या भागामध्ये आहेत. आम्ही असा कसा जातीभेद केला नाही आणि असा जातीभेद आमच्यात नाही आहे. परंतु सत्ताधारी पक्ष असलेला जो पक्ष आहे भाजप हा जातीभेद करत आहेत. दुर्भाग्य आहे. काय सांगाल की दिवाणमान तळ्यावर गणेशोत्सवाला परवानगी नाकारली जाते, नवरात्रीला नाकारली जाते, पण छठपूजेला दिली जाते? मुख्य गोष्ट, मी सुनील सखारामुळे उपतालुका प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. मी गेले कित्येक वर्ष पर्यावरण या विषयावर भांडतो आहे आणि पर्यावरणाच्या विषयावर पुष्कळशा पत्रव्यवहार पण केलेला आहे. परंतु आज जेव्हा गणेशोत्सवाची तळ्यावर विसर्जनाची ज्या वेळ आली त्यावेळेला महापालिकेने आम्हाला सांगितलं की पर्यावरणाच्या दृष्टीने तळ्यावर गणेशोत्सवाच्या मूर्त्या विसर्जनाला देणार नाही म्हणून. तर पर्यावरणाच्या विषयावरून आम्ही त्यांच्याशी पुष्कळ असे नियम दाखवले, त्यांना सगळं काही दाखवलं, परंतु त्यांनी काही मान्य केलं नाही. त्याच्यानंतर मी त्यांना दिवाणमन तलावाच्या विषयी बोललो. दिवाणमन तलाव हा पूर्वीपासून खदान आहे, हा काय तलाव नव्हता, हा कृत्रिम तलाव आहे. ते असं असताना पालिकेच्या आयुक्तांनी निर्णय घेतला. आता तुमची शिवसैनिक म्हणून काय भूमिका आहे? काय शिवसैनिकांची आक्रमकता कमी झाली आहे? शिवसेनाची आक्रमकता कमी नाही झाली, पण शिवसेना हा धार्मिक भावना असल्यामुळे जास्त फोर्स केला नाही. परंतु हे जे आत्ता काय केलेलं आहे हे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतं. कारण का जर ह्या गणेशोत्सवाला आणि नवरात्रीला परवानगी देत नाही आणि छठपूजेला परवानगी देतात, परंतु ते पण हिंदू बांधव आहेत. छठपूजा म्हणजे सूर्यनारायणाचीच पूजा केली जाते, तसंच गणेशोत्सव पण ते पूजा करतात. त्या हिशोबाने त्यांनी असा भेदभाव करता कामा नये. ह्या भेदभावामुळे दोन समाजामध्ये तिरस्कार निर्माण होईल या बाबतीत की यांची ही गणेशोत्सव ही पूजा ह्यांची आहे आणि छठपूजा आमची आहे, आमची ती पण पूजा आमची आहे, ही पण पूजा आमची आहे. परंतु हे दोनमध्ये काय दरी निर्माण करायचा प्रयत्न करतात हे काय कळलं नाही. तर आयुक्तांनी याच्या सुधारणा करावी आणि आम्हाला दिवाणमनमध्ये गणेशोत्सवाला विसर्जनाला परवानगी द्यावी, नाहीतर आम्हाला याच्यावरती वेगळा मार्ग पत्करावा लागेल. दिवाणमान तळ्यावर जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात तयारी केलेली आहे. एकीकडे संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदी असताना आपण तळ्यावर जर पाहिलं मग हे प्लास्टिक आलं कुठून? तुम्ही जर तुमच्या दुकानात प्लास्टिक ठेवलं, डब्यात प्लास्टिक ठेवलं तर मोठ्या प्रमाणावर तुम्हाला दंड आकारला जातो. मग हे प्लास्टिक आहे, किती पातळ प्लास्टिक आहे, हे पालिकेने यांना परवानगी दिली आहे का? त्यामुळे इथून पुढे तुम्हाला जर प्लास्टिकवरून नगरपालिकेने जर पकडलं तर त्यांना हा जाब विचारा, तळ्यावर ज्यांनी प्लास्टिक ठेवलं त्याच्यावर तुम्ही काय कारवाई केली. त्यामुळे येत्या काळामध्ये हा संघर्ष जो आहे पेटताना पाहायला मिळेल. त्यामुळे आता दिवाणमान तलाव तर उघडले आहेत, अनेक तलाव देखील उघडलेले आहेत, परंतु प्रदूषण हे कितपत होतं आहे आणि कोर्टाचा अवमान कितपत होतं आहे हे देखील पाहावं लागणार आहे. HP लाईव्हसाठी प्रवीण नलावडे, वसई.